तर राम राम मंडळी, आपल्या एका नवीन ट्रिपमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्ही समोरचा व्ह्यू पाहून म्हणता असन हे कुठंतरी हिंडायला चाललोय का बाबा. तर मित्रांनो, खरं आहे. तर आपण चाललो आहे हिंडायला, पण कुठं चाललो आहे हे तुम्हाला माहीत नाही. तर आपण चाललो आहे पहा महाबळेश्वरला. तर मित्रांनो, तुम्ही पण कधी पण जाण्याचा प्लॅन केला असेल तर ह्या सीझनमध्ये एकदा तुम्ही कुठंतरी फिरायला जाऊन या, म्हणजे तुमचं आहे ना हे साल चांगलं जाईन. कारण की आहे ना हे पावसाळा एकदा गेला की फिरून येणार नाही. म्हणजे येईन पण पुढच्या वर्षी येईन. तर हे वर्ष तुमचं वायाला जाईल. त्याच्यामुळे तुम्ही ह्या वर्षी आहे ना कुठंतरी हिंडायला जाऊन या, म्हणजे एकदम तुम्हाला बरोबर वाटेल. काय. तर मित्रांनो, आपण तर चाललो बा एन्जॉय करायला. तुम्ही पण चला, पण माझ्यासोबत एन्जॉय तुम्ही बघून घ्या. तर मित्रांनो, आपण आलो बा महाबळेश्वरला. महाबळेश्वरला येताच आपल्याला पहिलं धबधब्याचं दर्शन झालं. धबधबा एकदम फुल वाहत होता. तर मित्रांनो, काय बघता तर मग काय नाही. क्या झाडी, क्या डोंगर, क्या आहे. तर मित्रांनो, आपण आलो पहा हॉटेल बुक केली होती गाडीवाल्यानं. तर फायनली हॉटेलला आलो. हॉटेलला येऊन पाहतो तर बाप असे पाय दुखायला लागले. म्हणलं आता पहिलं काय करावं, आपण कुठंतरी जाऊन झोपा, म्हणजे आपलं पाय घे शांत पडेल. तर मित्रांनो, आपण भेटूया पाय उद्या सकाळी, ठीक आहे. तर मित्रांनो, राम राम. सकाळी सकाळ सकाळ तुम्हाला राम राम. आपण मस्त आंघोळ बिंघोळ करून मस्त बाहेर येऊन पाहतो तर काय थंडीगार हवा, थंड थंड वातावरण, काय ते दुकान, काय ते डोंगर, काय ते दऱ्या, क्या हे बोलते, एकदम झकास. नजारा पाहून तर माझं मन प्रसन्न झालं. तर बाजूला पाहत होतो स्विमिंग पूल. पण स्विमिंग पूलमध्ये पाय अंगाची इच्छाच व्हायला नाही, कारण की थंडी इतकी हवा आहे की क्या ही करेंगे. तर फिर मित्रांनो, आपण चाललो डबल वापस फिरायला समोर, कारण की आंघोळ मंगोळ करून आपल्याला दिवस आता पूर्ण हिंडायचा होता. तर मग आता चला हिंडायला जाऊ, आपण आता कुठंतरी वर जाऊ. त्याच्यामुळे आपण गाडी बिडा शेल्पा मारला, निघलो पा बाहेर हिंडायला. ही गाडी आपल्याला फॉलो करत होती. तिला म्हणलं तुम्ही जा बाबा समोर, आम्हाला फेसबुकला फॉलो करा, आमच्या मागे येऊन काय करता तुम्ही, ओके.